सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। अधिक मासाच्या पर्वकाळावरती आपण हरिपाठाचं चिंतन करत आहोत। सबंध महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी निर्माण झालेलं अलौकिक अद्वितीय नित्यकर्म म्हणजे हरिपाठ। त्यातील 27 अभंगांवरती आपण चिंतन करणार आहोत। पहिल्याच अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी विषय, अधिकारी, प्रयोजन, संबंध यांचा उलगडा केलेला आहे। दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय स्वतःच्या बोलण्याला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचं प्रमाणत्व देतात आणि जीव आणि शिव यांचं ऐक्य हे आपण समजून घ्यावं आणि ते हरिनामापासूनच आपल्याला प्राप्त होणार आहे सांगतात। तिसऱ्या अभंगामध्ये त्रिगुण हे असार आहे, निर्गुण हे सार आहे असा बोध केल्यानंतर अंतःकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये तत्वाविषयीची स्पष्टता पाहिजे, पण अंतःकरणामध्ये सगुणाचं रूप आणि नाम याचं चिंतन पाहिजे सांगतात। चौथ्या अभंगामध्ये भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही हा सिद्धांत मांडतात। म्हणजे भक्ती हे अनुक्रमे आपल्याला मोक्ष देणारे हा विषय तर आधीच आपल्याला माहिती आहे, पण भक्तीचं एक सामर्थ्य सांगतात। पाचव्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान सोडून अन्य कोणतीही साधनं मोक्षाला प्राप्त करून देणारी नाहीयेत। त्या उपाध्या आहेत, दंभ धर्माकडे नेणाऱ्या आपल्याला आहेत। संतांच्या संगतीमध्ये तरणोपाय आहे, संतांच्या संगतीमध्ये मोक्ष प्राप्ती आहे। मग त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं ज्ञानोबाराय पुढील अभंगामध्ये सांगतात। अतिशय गोड चिंतन जे आपल्या सगळ्यांना समजावं यासाठी हा प्रयत्न चालू आहे। इंग्लिशमध्ये एक टर्म आहे की अंडररेटेड, म्हणजे एखादी गोष्ट खूप चांगली असते पण ती खूप प्रसिद्ध नसते। आणि ओव्हर रेटेड म्हणजे एखादी गोष्ट किंवा वस्तू, ठिकाण चांगलं नसतं पण लोकांमुळे काय होतं, त्याला खूपच महत्व येतं। आता याची उदाहरणं देत मी बसत नाही। तसा हा हरिपाठ जो आहे हा अंडररेटेड आहे। आपल्याला एक सन्मार्ग दाखवणारा, नित्य कर्मामध्ये रत ठेवणारा, संतांचं, शास्त्रांचं मनोगत हृदयात स्फुरण करून देणारा हरिपाठ आहे। पण कोणी त्याचं जास्त चिंतन करत नाही। म्हणायला म्हणतात पण चिंतन करत नाही। त्याचं चिंतन आपण करत आहोत। आपण खरोखर भाग्यवान आहोत। ज्ञानोबारायांची खरोखर आपल्यावरती कृपादृष्टी आहे, म्हणून संसारिकासाठी असलेला जो बोध आहे तो आपल्यापर्यंत ज्ञानोबाराय पोहोचवतात। आपल्याला प्रेमाने कुरवाळून साध्या साध्या शब्दांमध्ये कधीही न उलगडणारे सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचवतात। आपण खरोखर भाग्यवान आहोत। आपण अभंग वाचूया। साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय होतं, कारण की याच्या वरच्या चरणात ज्ञानोबाराय म्हटले, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय। मग तो उपाय काय तो पण सांगतात आणि संगतीत आल्यानंतर काय होतं तेही सांगतात, दृष्टांतही सांगतात आणि ज्ञानोबारायांना काय आवडतं सगळं एकाच अभंगात।
साधू बोध झाला, तो नुरोनिया ठेला. साधू बोध झाला, तो नुरोनिया ठेला. ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती. ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैशी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. साधूचा अंकीला हरी भक्त, साधूचा अंकीला हरी भक्त. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी, हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. साधूच्या संगतीमध्ये तरुणोपाय ज्ञानोबारायांनी पूर्वीच्या अभंगामध्ये सांगितलं. आता ज्ञानोबाराय अतिउच्च कोटीचा सिद्धांत तुम्हा आम्हा संसारिकांच्या पुढे मांडतात. माऊली म्हणतात साधू आणि त्या साधू पुरुषापासून झालेला बोध, बोध म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानानंतर काय होतं किंवा ज्ञानाचं फळ काय ज्ञानोबाराय सांगतात. सगळ्यात पहिला शब्द आलेला आहे साधू. मग साधू शब्दाचा रूढ अर्थ म्हणजे सगळ्यांना माहीत असलेला अर्थ, एखाद्याने जटा धारण केलेले आहेत, भगवी वस्त्र घातलेले आहेत आणि भस्म अंगावरती चोळलेला आहे, दाढी वाढलेली आहे, थोडासा अनहेल्दी किंवा गचाळ तो राहतो. एक आपल्या डोक्यात अशी संकल्पना आहे.
एखादा जर आपण पॉश साधू बघितला, चांगले कपडे, आपल्याला साधूपणाचा फील किंवा साधूपणाचा भाव त्याच्या ठिकाणी येत नाही. साधू म्हटलं की आपल्या डोक्यात अशी काही एक रूढ अर्थाने प्रतिमा आहे, सगळ्यांच्याच डोक्यात नाही पण एक येते. साधू म्हटलं की संन्यासी, जटा, दाढी आणि भगवी वस्त्र. तर साधू शब्दाचा रूढ अर्थ तो असला तरी साधू त्यालाच म्हणावं ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. तीन गोष्टी आपण साधूमध्ये समजून घेऊ शकतो. एक म्हणजे जो श्रोत्रिय. आता हे सगळे वेदांताचे सिद्धांत आहेत. कोणाला साधू म्हणावं? जो श्रोत्रिय आहे, म्हणजे ज्यांनी वेदांताचं किंवा शास्त्राचं श्रवण केलेलं आहे. मग किती शास्त्र? कमीत कमी गीता, कमीत कमी उपनिषद आणि कमीत कमी ब्रह्मसूत्र, या तिघांचं तरी त्यांनी काय श्रवण केलेलं पाहिजे. तरच त्याला तुम्ही साधू, सद्गुरू, तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. ब्रह्मसूत्र जरी सगळ्या 555 ब्रह्मसूत्रांचा अभ्यास नाही केला तरी कमीत कमी पहिल्या 4 सूत्रांचा तरी अभ्यास करायला पाहिजे. गीता कमीत कमी आमचे गुरुजी असं म्हणतात, स्वामी बोधात्मानंद स्वामीजी, की आपण एक तरी टीका, तुम्ही मग शांकर भाष्य घ्या किंवा मधुसूदन सरस्वतींची घ्या, कोणतीही, किंवा ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घ्या, एक टीकेसहित गीतेचा अभ्यास झाला पाहिजे. हे झालं साधुत्वाचं एक एक बिंदू, एक पॅरामीटर, एक ऍस्पेक्ट. दुसरा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. समजा एखाद्याने शास्त्राचा अभ्यास केला आणि तो 1000 गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे, 1000 गोष्टींमध्ये जोडलेला आहे आणि त्याची निष्ठा ब्रह्माच्या ठिकाणी नाही. निष्ठ म्हणजे काय? नितराम तिष्ठती, ज्याचा सगळा विश्वास ब्रह्मामध्ये, त्याला म्हणतात निष्ठ. ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, म्हणजे कोणतीही समस्या जीवनामध्ये आली तरी तो ब्रह्मज्ञानाच्या ताकदीवरती सोडवतो. आता तुमच्या आमच्या जीवनात कोणताही संकट आला, आपण पहिला काय करतो? पहिला माणसं, नंतर पैसे, आणि मग आठवला तर देव आठवतो, नाही तर आठवत नाही. पण ब्रह्मनिष्ठ म्हणजे सगळ्यात दुःख तर येतच नाही, पण जरी आलं प्रारब्धाने तरी सगळ्यात पहिला ज्याला देव आठवतो किंवा ज्याला स्वतःचं ब्रह्मत्व आठवतं तो ब्रह्मनिष्ठ. एका वाक्यात ब्रह्मनिष्ठ सांगायचं म्हणजे जो स्वतःच्या सगळ्या समस्या अडचणी स्वतःच्या ब्रह्मत्वाने सॉल्व्ह करतो, सोडवतो, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. मग तोच साधू आहे जो श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे. एखादा माणूस श्रोत्रिय असेल पण ब्रह्मनिष्ठ नसेल, नाही, तीनही गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत. आणि चौथा कृपाळू, त्याच्या अंतःकरणामध्ये दया पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात? दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. जी दया स्वतःच्या पुत्रावरती आहे, तीच, तेवढीच दया, तेवढंच प्रेम आपले जे सेवक आहेत, नोकर आहेत, त्यांच्यावरती करणारा तो साधू आहे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. वा. साधू कृपाळू, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्याला कृपाळू म्हणतात. हे तीनही लक्षण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला म्हणतात साधू. एक जरी नसेल अडचण आहे. समजा एखादा श्रोत्री आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, पण त्याला ज्ञान द्यायची इच्छाच नाही, कारण की त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये मग्न राहायचंय, त्याला विक्षेप नको आयुष्यामध्ये. मग त्या याला बोलवा, त्या शिष्याला शिकवा, त्याला काही नकोय. तो मुक्त झालेला आहे. आत्मनः मोक्षः.
जगत हिताय त्याच्या डोक्यात नाही असू शकतो. मग तो साधू नाही असं नाहीये, पण कृपाळू त्याच्या अंतःकरणात पाहिजे, मग तो खरा पूर्ण साधू बनतो. पुन्हा एकदा म्हणतो हा, नाहीतर जे त्यांच्याकडे कृपाळूपणा असे आहेत साधू, ज्यांना नकोय विक्षेप, जगतच नकोय त्यांच्या दृष्टीपुढे, कारण की जे नाहीच आहे त्याचं काय चिंतन करायचं, त्यात का पडायचंय. पण कृपाळू असेल तर तो तुमच्या आमच्यासाठी चांगला आहे. म्हणून कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलौ अज्ञ जीव आपल्यासाठी आले ज्ञानोबा, म्हणून ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत. मग जो साधू आहे त्या साधूकडून बोध झाला. मग साधू आपल्याला कळालं ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. मग बोध झाला. मग बोध नक्की कोणता बोध? साधू आपल्याला एकच अंतिम बोध देतात, तो म्हणजे तत्त्वम असी. याला उपदेश वाक्य असं म्हटलेलं आहे आपल्या वेदांतामध्ये. एक उपदेश वाक्य, एक अनुभव वाक्य. मग बोध म्हणजे काय? ज्ञान. साधू बोध म्हणजे साधूने दिलेलं ज्ञान. तत्त्वम असी. सगळ्यात महत्वाचं, जेवढं काही या जगामध्ये चालू आहे, पूजा अर्चा, तीर्थक्षेत्र, मोठे मोठे अभिषेक, सप्ताह, मोठे मोठे ज्ञान यज्ञ, हे सगळे फक्त 3 शब्दांसाठी चालू आहेत. तत्त्वम असी. हे जेवढं काय सगळं आध्यात्मिक विश्व आहे, हे सगळं मी साधक तयार व्हावं आणि गुरु माझ्या जीवनात यावे आणि त्यांनी फक्त जगातील 3 प्रिशियस वर्ड्स मला बोलावे, तत्त्वम असी. आणि ते ऐकल्यानंतर मला समजावं. नुसतं तत्त्वमसी बोलून किंवा तत्त्वमसी शब्दाचा मराठीत अर्थ ट्रान्सलेट, भाषांतर करून सांगितल्यानंतर बोध होणार नाहीये, लक्षात घ्या. साधू कळाला, साधूचा बोध आपण चिंतन करतोय. ते तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि असी म्हणजे आहे. आता सगळे काय आहेत? सर्वनाम आहेत. ते तू आहे. मग ते तू आहे हे झालं तत्वमसीचं मराठीतलं ट्रान्सलेशन, भाषांतर. पण ते तू आहे हे नुसतं ऐकून काय होत नाही, म्हणून ज्ञानोबांना शब्द वापरावा लागला, साधू बोध झाला. एक आहे बोध केला. बोध केला म्हणजे झाला, होतो असं नाही. बोध केल्यानंतर आपलं चिंतन झालं पाहिजे, चिंतनानंतर मनन झालं पाहिजे, नंतर तत्व निदिध्यासन झालं पाहिजे, आणि मग तत्त्वम पदार्थ शोधन झालं पाहिजे. तत् याचा अर्थ काय, त्वम याचा अर्थ काय, आणि ऐक्य असी, ते ऐक्य कसं आहे हे कळालं पाहिजे. एवढं काय अवघड नाही चाललंय. तर तो बोध नुसतं ऐकून होत नाही, माऊलींना म्हणावं लागलं झाला. ज्याला हा बोध झाला, साधू बोध ऐकला तो नुरुनिया ठेला नाही. साधू बोध झाला, त्याला झाला, ज्याला कळाला. झाला म्हणजे कळाला. मग तत् याचा अर्थ काय, त्वम याचा अर्थ काय, असी याचा अर्थ काय. मग तत् त्याचा लक्षार्थ काय, वाच्यार्थ काय, त्वम याचा लक्षार्थ काय, वाच्यार्थ काय, आणि असी हे ऐक्य लक्षार्थामध्ये आहे का वाच्यार्थामध्ये आहे हे कळालं पाहिजे. मग तत्वमसी हा बोध सद्गुरूंच्या मुखारविंदातून निघाल्यानंतर माझा अनुभव होतो, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे फोडून लिहितो, अहम ब्रह्म अस्मी. गुरु म्हणाले ते तू आहेस, म्हणजे ते व्यापक असणार ब्रह्म. तू म्हणजे तुझा आत्मा, ते व्यापक असणारं ब्रह्मच आहे, दोघांमध्ये भेद नाही. हे कळाल्यानंतर बोध काय होतो, बोध काय झालेला असतो, मी ब्रह्म आहे. तू ब्रह्म आहे हे म्हटल्यानंतर गुरु शिष्य काय म्हणतो, हो मी ब्रह्म आहे. मग ह्या ज्यावेळी मी म्हणतो मी ब्रह्म आहे, याचा अर्थ मी देव नाही. लक्षात घ्या,
अहम ब्रह्मास्मी असं नाही म्हटले, अहम ईश्वरोस्मी, अहम देवोस्मी नाही. मी देव नाहीये, मी ब्रह्म आहे. मग या ठिकाणी मी कोणता? शरीर नाही. या शरीरामध्ये असणारं जे जीव चैतन्य, ते जीव चैतन्य आत्मचैतन्यच ब्रह्मचैतन्य आहे. फक्त उपाधीचा भेद आहे. जीवाल अहम अहमला अज्ञान नावाची उपाधी लागली, ब्रह्माला मायेची उपाधी लागली. आहे मात्र एकच चैतन्य. जसं एक आहे सैन्य, कसं सांगायचं, बरं ठीक आहे. उपाधीचा त्याग करायचा आहे आणि ऐक्य आपल्याला समजून घ्यायचंय. अहम ब्रह्मास्मी. मग आता जर एखाद्या योग्य साधकाला, साधन चतुष्टय संपन्न असणाऱ्या साधकाला, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्वम असणाऱ्या साधकाला अहम ब्रह्मास्मी बोध झाला, त्याच्यानंतर काय होतं? नुरोनिया ठेला. हे ज्ञानोबारांचं अप्रतिम विश्लेषण वर्णन आहे. माऊली म्हणतात, एकदा का अहम ब्रह्मास्मी ज्ञान मला झालं, तर अहम ब्रह्मास्मी ज्ञान हे सुद्धा गेलं पाहिजे. आहा. माऊली म्हणतात, आधी तुम्हाला काय ज्ञान होतं? अहम देहोस्मी, अहम वसंतोस्मी, अहम सुखी अस्मी, अहम दुखी अस्मी, अहम कर्ता अस्मी, अहम भोक्ता अस्मी. एवढी सगळी आपल्याला ज्ञान होती चुकीची. एकच घ्या, अहम देहोस्मी. ते ज्ञान होतं आपल्याकडे, पण ते अज्ञानातलं ज्ञान होतं, चुकीचं ज्ञान होतं. त्याच्यानंतर एक ज्ञान आलं. त्या ज्ञानाने काय केलं? अहम देहोस्मी याला घालून टाकलं आणि अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं ज्ञान करून दिलं. मग आता माऊली म्हणतात की अहम ब्रह्मास्मी हे देखील ज्ञान जे मला झालेलं आहे, हे सुद्धा गेलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा तुका म्हणे, अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. अहम ब्रह्मास्मी याला सुद्धा टाकून देता यायला पाहिजे. कारण की मी ब्रह्म आहेच. त्याला म्हणायची काय गरज आहे? मी ब्रह्म आहे. समजा मी आता पुरुष आहे, मग मला सगळ्यांना सांगत सुटायची गरज आहे का मी पुरुष आहे, मी पुरुष आहे? बाजूला टाका. मी पुरुष आहे हे मला माहिती आहे, भरपूर आहे. तसं अहम ब्रह्मास्मी हे हा सुद्धा काय होऊ शकतो? ज्ञानाचा अभिमान या ठिकाणी येऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा अजून खोल खोल चिंतन आहे. ठीक आहे. जास्त खोल आपल्याला जायचं नाही, ह्याच्यावरतीच बराच विचार चाललेला आहे. मग हे जे अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे, नुरोनिया ठेला, हे ज्ञान सुद्धा गेलं पाहिजे. आणि फक्त सहज अवस्था, ज्ञानस्वरूप अवस्था. बघा, अहम देहोस्मी हे वृत्ती ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा वृत्ती ज्ञान आहे. म्हणून वृत्ती ज्ञान गेलं पाहिजे आणि मी निर्वृत्त किंवा निवृत्त झालं पाहिजे, निर्वृत्त झालं पाहिजे आणि स्वस्वरूपाने राहायला पाहिजे. नुरोनिया ठेला, ठेला म्हणजे राहिला, जो स्वस्वरूप होऊन राहिला. आता त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे हेही ज्ञान नाहीये. कारण की मी ब्रह्म आहे हे वृत्ती ज्ञान आहे. वृत्ती ही ज्याच्या ठिकाणी नाही असा परमात्मा आहे. ठीक आहे. ठाईच मुराला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आत्मस्वरूपामध्ये कुठे हरवून जातं कळत नाही. हा जो बोध झालेला आहे, हा बोध ठाईच मुराला. ठाई म्हणजे आत्मा, आत्मस्वरूपामध्ये या बोधाला थारच नाहीये. गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज जाधव सांगत असतात की अहम देहोस्मी, मी देह आहे, हा एक काटा आहे जो आपल्याला रुतलेला आहे. आणि तो काटा रुतत राहतो, त्याने दुःख होतं. मग काय करायचं? काटा जो असतो, त्या काट्याला काय काढायचंय आपल्याला. मग पूर्वीच्या काळी काटा कसा काढायचे?
एक दुसरा काटा घ्यायचे आणि त्या काट्याने हा काटा काढायचे. मग एकदा का काट्याने काटा काढला तर मग तो काटा आपण काय खिशात ठेवतो का? नाही ठेवत. तसं अहम ब्रह्मास्मी एक काटा आहे, अहम देहोस्मी दुसरा काटा आहे. अहम ब्रह्मास्मी या काट्याने अहम देहोस्मी हा काटा काढायचा आहे आणि अहम ब्रह्मास्मी हा जो काटा आहे हाही टाकून द्यायचा आहे. ठाईचं मुराला आत्मस्वरूप होऊन राहायचंय. मी ब्रह्मज्ञानी नाही, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी याचाही विसर पडायला पाहिजे, कारण की ते आपलं स्वरूप आहे आणि स्वरूपामध्ये काहीच नाही, फक्त स्वरूपच आहे. त्या ठिकाणी त्याला ब्रह्म असं म्हणता देखील येत नाही. ब्रह्म तुम्ही आम्ही सांगता यावं, कम्युनिकेट करता यावं म्हणून आणलेला शब्द आहे आणि त्याला अर्थ आहे. ठीक आहे. आणि तो अनुभव रूपाने होऊन राहिलेला आहे. ठाईच मुराला अनुभव, किंवा जो त्याला अनुभव झालेला होता की मी ब्रह्म आहे, ह्या वृत्ती ज्ञानापासून झालेला अनुभव, त्या अनुभवाने तो शिल्लक राहिला आणि अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती निघून गेली. जसा तो काटा आपण काढून टाकतो तसा. उदाहरण सांगाल का? हो. ज्ञानोबा म्हणतात की अग्नी आहे, ती अग्नी जी ज्योती आहे ती काय कापूर असतो, त्या कापुराला जाळायसाठी ती अग्नी आली, कापूर जळाला, मग अग्नी शिल्लक राहतो का? अग्नीही नाहीसा होऊन जातो. तसं अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान, मी वसंत, मी देह आहे हे ज्ञान जाळण्यासाठी आलं. मग मी देह आहे हे ज्ञान जळालं, मग मी ब्रह्म आहे हे राहिलं का? नाही, तेही जळून गेलं, तेही निघून गेलं, नाहीस झालं. कापुराची वाती उजळली ज्योती, ज्योती उजळली कापुराची वाती अ, वात वाती कापुराची ज्योती उजळली. त्यांनी त्यांनी कापुराला जाळून टाकलं आणि मग काय झालं? ठाईच समाप्ती झाली जैसी. त्या ठिकाणी कापूरही गेला, अग्नीही गेला. मग त्याला आता दुसरा कोणता बोध अंतःकरणामध्ये नाही, मी ब्रह्म आहे याचीही जाणीव निघून गेलेली आहे. तो फक्त ब्रह्मस्व, जिथे बोलणेच नाही, आता बोलण्याची नाही, आता बोलायचंच. आता यानंतर काय बोलायचंय? मी स्वस्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये ना जीव आहे, जगत आहे, ना ईश्वर आहे, ना ब्रह्म आहे, काहीच नाही. ब्रह्म आहे हे पण म्हणता येत नाही, कारण की तेच ते आहे. आता हे सांगण्याच्या पलीकडच आहे. हे अनुभव. डॉक्टर महाराज गोवी सांगत असतात, नवे बोलायचे, हे अनुभवायचंच आहे, बोलण्याचं नाहीये. पण ज्ञानोबा सांगतात की खरं भाग्य काय असेल, तर अहम ब्रह्मास्मी हे ज्ञानही ज्याच्या ठिकाणी बुडून गेलेलं आहे, तो खरा तर मोक्षरूपी रेखेवरती, सीमेवरती आलेला आहे आणि तो खरं खरं भाग्य, तो खरं भाग्याने नटलेला आहे. कोण? त्याची अहम ब्रह्मास्मी ही वृत्तीही निघून गेलेली आहे. मग याचा अर्थ तो कधी मी अहम ब्रह्म आहे असं म्हणणार नाही का? म्हणणार आहे तो. त्याला जर कोणी विचारलं तू ब्रह्म आहेस का, तो काय म्हणेल? नाही नाही, वृत्ती निघून गेली. नाही. जर कोणी विचारलं तर तो म्हणणार आहे अहम ब्रह्मास्मी. याचा अर्थ त्याला माहिती आहे की तो काय म्हणतोय आणि ती वृत्ती काय आहे सर्व त्याला माहिती आहे. मग ज्ञानोबा सांगतात की हे जीवनामध्ये होणं खरं भाग्य आहे. मोक्ष रेखेला, मोक्षाच्या पर्यंत तो पोहोचला आणि भाग्याने नटलेला आहे तो. खरा भाग्यवान, भाग्याने सुशोभित झालेला तो आहे, ज्याला खरे साधू भेटले, ज्याला बोध झाला आणि बोध झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हेही ज्ञान गेलं, ज्ञानाचा अहंकार गेला. तो खरा ज्ञानी आहे, तो खरा भाग्याने नटलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. आजच्या काळामध्ये गाडी भेटली, घोडा भेटला तर भाग्य. ज्ञानोबा म्हणतात ते नश्वर किंवा संसारिक भाग्य. खरं भाग्य मोक्ष रेखे आला, मोक्षापर्यंत पोहोचणं, मोक्ष प्राप्त करणं हे खरं भाग्य आहे आणि त्या भाग्याने तो नटलेला साधू आहे. आणि कसा आहे तो? साधूचा अंकिला हरिभक्त. तो
या परमेश्वराचा भक्त देखील आहे. आणि तो कोणाच्या अंकित आहे? तो कोणाची अंकित? साधूचा अंकिला म्हणजे आज्ञा मानणारा. साधूला मानणारे बरेच आहेत, साधूचं मानणारे फार थोडे आहेत. कारण की आजकाल कोणच कोणाचं ऐकत नाही. साधूचा अंकिला हरिभक्त, जो साध साधूच्या आज्ञेमध्ये आहे. साधू जर म्हणाले सेवा कर, तर पाय कसे सोडू? आमचे गुरुजी सांगत असतात. साधू जर म्हणाले की जेवण करायला जा, आज्ञा कशी मोडू? म्हणजे शिष्यासाठी जे चांगलंय ते जर गुरु म्हटले तर म्हणतो आज्ञा कशी मोडू? आणि शिष्याने काहीतरी काम करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे, त्यावेळी म्हणतो पाय कसे सोडू? अशा भक्ताला अंकित म्हणता येत नाही. आमचे गुरुजी अजून एक उदाहरण सांगायचे. गुरुजी म्हणजे मारुती ब्रह्म शांती बाबा शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर किंवा डॉक्टर महाराज, दोघांपैकी एक. मोठे माऊलीपणा बरेच आहेत, त्यातले हे अतिशय हृदयाच्या जवळ. सांगायचे की एका माणसाने एका साधूला 100 गाया दिल्या. साधू एकदम खुश झाला आणि भक्त साधूपेक्षा खुश झाले. भक्त आनंदित एकदम. मग साधू म्हटले, एवढे का तुम्ही खुश झालाय? दिल्यात गाया, दिल्यात. दूध प्यायला भेटलं सगळ्यांना, एवढं काय? पण भक्त खुश होते. आणि त्याच माणसाने परत त्या सगळ्या गाया घेतल्या. भक्त नाराज झाले. साधू म्हटला, तुम्ही का नाराज झालेत? आता शेण काढायचं टेन्शन निघून गेलं. म्हणजे साधू त्याच्या अवस्थेमध्ये आहे. आणि भक्त कोणाला म्हणायचं? जो साधू सांगेल ते अंकित कोणाला म्हणायचं? जे साधू सांगेल त्याच्यामध्ये खुश आहे. गायी आल्या, शिष्य खुश, नॉर्मल. गायी गेल्या, शिष्य नॉर्मलच. का? साधूचा अंकित, ते गायीच्या अंकित नाहीये, दुधाच्या अंकित नाहीये, ते साधूच्या अंकित आहे. अंकित म्हणजे आज्ञा मानणारे. आजकाल खूप थोडे असे आहेत की जे गुरूंनी साधूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द जीवनात पाळतात. फार थोडे आहेत, हातावर मोजण्यासारखे. आणि त्यांना ज्ञानोबा म्हणतात हरिभक्त. ते कोण आहेत? हरिभक्त आहेत. साधूचा अंकिला हरिभक्त. परमेश्वराचे म्हणजे ईश्वर आणि गुरु आणि शास्त्र तिघांनाही जीवनामध्ये स्थान आहे. देवाला विसरलेले नाहीयेत आणि गुरु साधूला विसरलेले नाहीत आणि शास्त्र सगळ्यांना घेऊन चालणार आहेत. काही लोक गुरुलाच मानतात, पाय धुवून पाणी पितात. पिया, हरकत नाही. पण शास्त्राला मानणारे तुमचे गुरु आहेत का? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आहेत का? का मीच गुरु आहे असं म्हणणारे, स्वतःच्याच नावाचा जय जयकार करणारे? तुम्ही विचार करायचा आहे. प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे. मला कोणाच्याही श्रद्धेला हात घालायचा नाही. पण आपली श्रद्धा ही कुठेतरी डोळस असावी, हे संप्रदाय आपल्याला सांगतं. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी अप्रतिम अनुभव ज्ञानोबराय सांगतात. मला गोडी, मला आनंद संगतीमध्ये आहे. कोणाच्या? सज्जनांच्या संगतीमध्ये आहेत. सज्जन कोण? शास्त्र आणि वेद यांना मानणारा सज्जन आहे. हो, अवघड व्याख्या आहे. मग ह्याला न मानणारे सज्जन नाहीत का? आहेत, पण आमच्या दृष्टीने नाहीयेत. वेदशास्त्रांना मानणारा, वेदशास्त्रांप्रमाणे थोडं आचरण करणारा सज्जन आहे. नुसतं चांगलं वागणारा सज्जन अशी व्याख्या नाही. शास्त्राने काय सांगितलंय त्याला धरून वागणारा असेल तर तो सज्जन आहे. ही माझी व्याख्या आहे. तुम्हाला नाही पटली नका घेऊ, पण शास्त्र मानणारा सज्जन. ज्ञानोबा पण त्यांनाच वडील म्हणतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. वडील म्हणजे श्रेष्ठ. वडीलच पिता असाच अर्थ नाही. वडील म्हणजे श्रेष्ठ. मग श्रेष्ठ सज्जन कोण आहेत? जे श्रुती आणि स्मृती यांना मानतात, त्यांचं आचरण करतात. ज्ञानोबा म्हणतात त्यांच्या संगतीमध्येच मला गोडी आहे. हरी दिसे जनिवनी. आणि एकदा का त्यांच्या संगतीमध्ये गेलो, अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मुरला,
मुरला त्याचा अर्थ तुम्ही असं पण करू शकता, मुरणे म्हणजे एकदम परिपक्व होणे. आपण म्हणतो मुरलेला माणूस आहे हा, म्हणजे परिपक्व झाला. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव इतका परिपक्व झाला, आणि त्याच्यानंतर अनुभव मिळाल्यानंतर संतांची संगत आहे कायम. मग नंतर काय होतं, ज्ञानोबा सांगतात, आत्मतत्वी जनी वणी हरी दिसे. मग मला ब्रह्म, मग मला परमात्मा आत्मतत्वी स्वतःच्या मध्ये दिसतो, जनी लोकांच्या मध्ये दिसतो, आणि वनी म्हणजे संपूर्ण चराचरात अचरातही दिसतो. बघा, आत्मतत्वी चैतन्यामध्ये परमात्मा दिसतो, जनी जे चर आहेत त्यांच्यामध्ये परमात्मा दिसतो, वनी जे अचर आहेत, वन अचर आहेत, झाडं हलत म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालत जात नाही, सगळ्यांमध्ये म्हणजे चर आणि अचर आणि आत्मतत्व सगळ्यांमध्ये मला हरी दिसतो. हरी दिसतो याचा पुन्हा अर्थ, जसा मला हा फोन दिसतो तसा मला हरी दिसत नाही. मी सत चित आनंद नाम रूप ह्याच्यापैकी सत चित आनंदच नामरूपामध्ये पाहतो. पुन्हा एकदा सांगतो, इथं लिहितो पाहिजे तर. बघा, 5 गोष्टी आहेत. सत चित आनंद नाम रूप. मग या 5ही गोष्टी प्रत्येक ठिकाणी आहेत. मग भगवान ज्ञानोबा सांगतात की मी नामरूपाला बाजूला करतो आणि सच्चित आनंदाचं ग्रहण करतो, हेच परमात्म दर्शन आहे. आणि सत ना कधी दिसतं, चित ना कधी दिसतं डोळ्यांनी, चांबड्याच्या डोळ्यांनी, ना कधी आनंद. ती अनुभवायची गोष्ट आहे, ती समजून घेण्याची गोष्ट आहे, डोळ्यांचा विषय नाही. माऊली म्हणतात, मनाची नक्की न लगे, मन पोचत नाही, जे की सूक्ष्म आहे. मग हे स्थूल असणारे डोळे पोचतील का? नाही पोचत. त्याचं पाहणं वेगळंय. पाहणं म्हणजे समजणं आहे, हे तुम्ही समजून घ्या. परमात्माला पाहणं म्हणजे समजून घेणं आहे. ते चैतन्यच इथे आहे, ते चैतन्यच हलणाऱ्या वस्तूंमध्ये आहे, ते चैतन्यच अचरामध्ये आहे, ते चैतन्य मी सगळीकडे पाहतो. आणि हे पाहत असताना मात्र सगळ्यांच्या बुडाशी एकच गोष्ट आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर तो साधूचा बोध व्हायचा असेल, झालेला बोध मुरायचा असेल, आणि मुरल्यानंतर आत्मतत्वाचं दर्शन सगळीकडे करायचं असेल, तर तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि त्याने पुण्याची गणना कोणीच करू शकणार नाही, एवढं पुण्य तुमच्या जीवनामध्ये येईल. मोक्ष प्राप्त करणं हेच खरं भाग्य आहे. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर साधूच्या अंकित राहणं हेच खरं भाग्य आहे, माऊली सांगतात. या ठिकाणी आपण थांबूया. ओम शांती शांती शांती.